विदर्भासह छत्तीसगडच्या काही भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। मोंथा चक्रीवादळाचं रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाल्यानं पावसाचा अंदाज। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। किनारपट्टी भागातील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं। कोकणासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी। सातारा कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या ऊसगळीत हंगामाचा शुभारंभ। माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक जशराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। सरदार वल्लभभाई पटेलांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या तर्फे एकता दौडचं आयोजन। एकता दौडमध्ये तरुणांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। बुलडाणा शहरामध्ये एका वसतिगृहामध्ये अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण। विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण। बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रावेर तालुक्यामध्ये पावसामुळे कपाशीसह तूर पिकाला फटका। शेतमालाला आधीच योग्य भाव नाही, आता पावसामुळे पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता। प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपूर जिल्ह्यामध्ये 1600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाखाची मदत। जिल्ह्यातील बचत गटाच्या 16,000 महिलांना फायदा होणार। नवसखी उद्योगिनी योजनेमधून महिला बचत गटांचं सक्षमीकरण।